मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावर। मुख्यमंत्री शिंदेंची पंतप्रधानांसोबत बैठक होणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या सलग भेटीमुळे ठाकरे गटात चिंता। सूत्रांची माहिती, काल आणि 22 जुलैला शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती। चांदीवाल आयोगाचा अहवाल मवियाच्या काळातच आला होता। मविया सरकारने त्यावरती कोणतीही कार्यवाही केली नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। फडणवीसांनी वाझे आणि परमबीर सिंगांना आरोप करायला लावले। मला क्लीन चिट दिलेला चांदीवाल आयोगाचा अहवाल सरकारनं समोर आणावा, अनिल देशमुखांची मागणी। अनिल देशमुखही नार्को टेस्ट करणार का? आरोप प्रत्यारोपाऐवजी देशमुखांनी चौकशीला सामोरं जावं, चंद्रशेखर बावनकुळेंचं आव्हान। जेलमधील गुंडांना आरोप करायला लावले। फडणवीसांनी अशा प्रकारचं राजकारण थांबवावं, यामुळे त्यांना लोकसभेला फटका बसला, संजय राऊतांची टीका। सकाळचा भोंगा माझ्यावर बोलतो। दिवसभरात 9 ते 10 लोक फक्त माझ्यावर बोलतात। चक्रव्यूह कसं भेदायचं आहे मला माहिती आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान। मी नाराज होणार नाही, बारामतीचा पराभव सुद्धा विसरलो। 3 आठवडे बारामती तालुक्याचा दौरा झाला नसल्याच्या गोष्टीवर अजित पवारांचं स्पष्टीकरण। उदासीन कार्यकर्त्यांनी घरी बसावं, लढणारे कार्यकर्ते सोबत आले तर 3 महिन्यात सत्ता आणून देतो। अमरावतीतील भाजपच्या बैठकीत फडणवीसांचं वक्तव्य। सत्ता असतानाही सत्ता आणण्याचं वक्तव्य करणं म्हणजे उदासीनता। आमचं रक्त सळसळतंय, विधानसभेची वाट बघतोय। फडणवीसांच्या वक्तव्यावरून अंबादास दानवेंचा टोला। अमरावती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात खडाजंगी। हिनले मिलवरून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर खडाजंगी। अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदेंनी पुण्यातील मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतली। भेटीदरम्यान रणजित सिंह शिंदेही उपस्थित। कुणीही घरवापसी करणार नाही, भुजबळांची प्रतिक्रिया। 288 जागांसाठी आम्ही कागदपत्र तयार करून घेतोय, कोणासोबत आघाडी करणार नाही, राखीव जागाही लढणार। 29 ऑगस्टला निर्णय, जरांगेंची माहिती। नारायण राणेंनी मला फुकट धमक्या देऊ नये, मी बोलायला लागलो तर माघार घेणार नाही, जरांगे आक्रमक। शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीत देवाणघेवाणीची चर्चा झाली असेल। राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर संजय राऊतांची टीका। उद्धव ठाकरेंसोबत जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा। 7 तारखेपासून चर्चा सुरू होतील। जागांच्या मागण्या ठाकरेंपुढे ठेवू, काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांची माहिती। 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यावर्षी दिल्लीत। 70 वर्षांनी मराठी डंका राजधानी दिल्लीत वाजणार। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक। शूटआउटमध्ये भारताकडून ग्रेट ब्रिटनचा पराभव। खडकवासला धरणातून 45,000 क्युसेक्सने विसर्ग। एकतानगरमध्ये पाणी भरायला सुरुवात। पाण्याचा वेग वाढल्यामुळे नागरिकांना बाहेर पडण्याच्या सूचना। उजनी धरणाच्या 16 दरवाजांमधून भीमा नदीत विसर्ग सुरू। उजनी धरण 90% भरल्यामुळे 20,000 क्युसेक्स वेगानं विसर्ग सुरू। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। धरणातून विसर्ग होत असल्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ। प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, कळवण आणि दिंडोरी परिसरात मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे मान अंबिका नदीला पूर, तर चंकापूर, पालखेड आणि पुणेगावर धरणातून विसर्ग सुरू। राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा जोर राहणार। आज पुणे, साताऱ्याला पावसाचा रेड अलर्ट, तर मुंबई, ठाण्यासह कोकणात जोरदार पावसाची शक्यता।